नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपला आजचा जो ब्लॉग आहे तो आहे आम्ही आमच्या नवीन फ्लॅटमध्ये काहीतरी बसवलेलं आहे। तुम्ही जर माझा या अगोदरचा होम टूरचा जर ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही नवीन फ्लॅट घेतलेला आहे, तर त्यामध्ये काहीतरी नवीन बसवलेलं आहे, तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मी आलेले आहे गॅलरीमध्ये। तर ही आहे गॅलरी। तर बघा इथे जी खाली भिंत आहे 2 फुटाची भिंत आहे। तर माझी छोटी मुलगी आहे ती आता इथे चढत नव्हती अजून, पण आता चढलीच असती, चढण्याचा प्रयत्न करत होती। आणि पहिलं जे ग्रिल होतं ते इथं भिंतीवरती ग्रिल होतं। आता हे नवीन ग्रिल आम्ही बसून घेतलेलं आहे। हे पूर्ण वरती आणि खाली इथपर्यंत पॅक आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल। तर बघा इथे अगोदर जे ग्रिल होते ते भिंतीच्या मधोमध असल्यामुळे मला जास्त काही झाडं लावता आली नाही, म्हणजे कुंडी ठेवायला जागा नव्हती, कुंडी बसत नव्हती। तर आता हे नवीन ग्रिल बसवलं आहे तर मी जास्त अजून झाडं लावणार आहे। आता सध्या तरी कमीच आहेत झाडं। तर तुम्ही ग्रिल बघू शकता, पूर्ण गॅलरीला पॅक केलेलं आहे। छान झालं, म्हणजे सेफ्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे हे, कारण आपल्या घरी लहान मुलं वगैरे असतात, आपण काही कामात असेल तर ते बाहेर गॅलरीत येऊन वरती चढतात वगैरे। माझी मुलगी तर अजून चढत नव्हती वरती, पण चढण्याचा ती प्रयत्न करत होती। आता अजून म्हणजे 1-2 मंथमध्ये नक्कीच ती वर चढली असती। तर त्यामुळे हे सेफ्टी इम्पॉर्टंट आहे। तर हे आम्ही ग्रिल बसवून घेतलेलं आहे। तर कसं वाटतं, हे छान आहे ना? तर बघा झाडं तर आता सध्या कमी आहेत माझ्याकडे, फक्त तुळस आहे, गवती चहा आहे आणि कढीपत्ता एक आहे। तर अजून बाकीची झाडं मी लावणार आहे, अजून जागा भरपूर शिल्लक आहे। आणि बघा जे पहिलं ग्रिल आहे त्या ग्रिलचा मी वरती पोटमाळा बनवून घेतलेला आहे। ही खूप छान आयडिया भेटली। या ग्रिलचा पोटमाळा केल्यामुळे भरपूर सामान आहे ते पोटमाळ्यावरती बसलेलं आहे, म्हणजे घरातलं जे लागत नाही आपल्याला जास्त वस्तू बऱ्यापैकी त्या वस्तू सगळ्या बाहेर ठेवून दिलेल्या आहेत बॉक्समध्ये पॅक करून। आणि गॅलरी पण भरपूर मोठी आहे आणि गॅलरीच्या साईडने आम्हाला बिल्डिंग नाही, तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन पेस आहे, त्यामुळं ऊन वारा हवा सगळं काही भरपूर आहे, छान आहे, एकदम मस्त आहे। म्हणजे कपडे वगैरे चांगले सुकतात, ऊन पण भरपूर येतं, हवा पण छान येते, खूप छान आहे। गॅलरी साईडनी बिल्डिंग नसल्यामुळे खूप छान भारी वाटतं, म्हणजे असं वाटतच नाही की आपण फ्लॅटमध्ये बंद खोलीमध्ये राहतोय म्हणून, एकदम असं गावाकडच्यासारखंच वाटते बाहेर गॅलरीमध्ये बसलं की। तर कशी वाटते तुम्हाला आमची गॅलरी? तर अजून झाडं वगैरे मी लावणार आहे छान गॅलरीमध्ये, त्यानंतर मी नवीन एक व्हिडिओ परत पुन्हा बनवेनच। तर बघा हे आहे सेफ्टी डोअर। सेफ्टी डोअरची डिझाईन कशी आहे, छान आहे का? मी सिलेक्ट केलेली आहे ही डिझाईन, म्हणलं वरती जो आहे तो ओपन पेसच राहून द्यावा, जास्त पॅक करायला नको, म्हणून वरती जास्त ओपन पेस ठेवलेला आहे आणि खाली पूर्ण पॅक आहे। सेफ्टी डोअर पण खूप मोठं झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ असं रुंदीला आहे ते 4 फूट आणि हाईटला आहे ते 7.5 ते 8 फूट झालेला, 8 फूट झालेला आहे, खूप मोठं झालेलं आहे। आमचा फ्लॅट आहे तो मिडलला आहे, म्हणजे मध्यभागी आहे। आमच्या फ्लॅटच्या साईडनी जवळ लवकर दुसरा कोणाचा डोअर नाही आहे, म्हणजे दुसऱ्या फ्लॅटचं, त्यामुळं सेफ्टी डोअर भरपूर मोठं करता आलेलं आहे। तर बघा खूप छान आहे। तर बघा आतल्या डोअरला मी श्री स्वामी समर्थांची जी पाटी आहे ती लावलेली पण आहे। तर कसं वाटतंय, छान वाटते ना? नक्कीच आवडली असेल तुम्हाला पण। तर मी राहते जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं इथं मी बघा पाण्याची टाकी पण बाथरूममध्ये बसून घेतलेली आहे। इकडे 24 तास पाणी नसतंय, त्यामुळं पाण्याची टाकी पण बसून घेतलेली आहे। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? नक्की छान वाटलं असेल तर छान छान कमेंट्स करा, आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणते ब्लॉग बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।